विद्यार्थी मित्रांनो, आपलं पहिलं चर्चासत्र आहे. ॲडव्हान्स बॅचमध्ये तुम्हाला काय काय अडचणी होत्या ते आपल्याला बघायचे आहेत आणि तुमच्या अडचणीवर आपल्याला सोल्युशन काढायचं आहे. हे सोल्युशन काढत असताना तुम्हाला कोणकोणते घटक समजले नाहीत, कुठल्या विषयाची अडचण आहे ते आपल्याला बघायचं, कारण शेवटी प्रत्येकच विषय मी स्वतः शिकू शकत नाही, बाकीचे पण कामं असतात आणि हे सगळं टीमवर्क असतं. म्हणजे एकच माणूस सगळं शिकू शकत नसतोय, त्याला मदतीला माणसं हे लागत असतात आणि आपले सगळे माणसं हे चांगल्याच पद्धतीने शिकवतात. तरीही तुम्हाला एखादा टॉपिक समजत नसेल तर सांगा, जेणेकरून मला घेता येईल. तुमचा स्कोर वाढायला अजून काहीतरी आवश्यकता असेल तर ते सुद्धा आपल्याला करता येईल आणि त्यानुसार पुढचं नियोजन ठरवता येईल. आता हे चर्चासत्र पहिलं आहे आपलं, म्हणजे तुमचे जर काही डाऊट्स असतील तर ते डाऊट सुद्धा आपल्याला क्लिअर करायचे आहेत. ठीक आहे. कुठल्याही विद्यार्थ्याचं नुकसान झालं नाही पाहिजे अशा पद्धतीने आपण हे सगळं घेणार आहोत. आता तुम्हाला व्यवस्थित दिसत असेल. ठीक आहे. बर, मॅथ्स हार्ड जातंय असा एक विद्यार्थ्याचा प्रश्न आहे. मॅथ्स हार्ड जातंय तर तुम्हाला बॅचमध्ये बेसिक पासून शिकवलं जाते. बॅचचं नाव जरी ॲडव्हान्स बॅच असेल तरी लक्षात घ्या, इथं काय आहे माहिती का, तुम्हाला ॲडव्हान्स पद्धतीने शिकवलं जाणार आहे. तुम्हाला फक्त अवघड अवघड शिकवलं जाणार नाही. तर तुम्हाला काय असणार आहे इथं, ठीक आहे. मॅथ हार्ड आहे तर तुम्ही काय करा, तुमचं जे मॅथ तुम्हाला शिकवतायत त्यासोबत तुम्ही स्वतःचा पण अभ्यास ठेवा. तुमच्याकडे कुठलं ना कुठलं पुस्तक असतंच, त्या पुस्तकामधून अजून सोडून बघा. एखाद्या पुस्तकामध्ये लक्षात घ्यायचं, कोणतंही पुस्तक असू द्या, तुम्ही ज्ञानेश्वरी जरी हातात घेतली तरी कुठेतरी त्याच्यावर नाव टाकलेलं असतं की अद्यावत नवीन शुद्ध लेखनासहित ज्ञानेश्वरी. म्हणजे ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा चुका असतात, गीतेमध्ये पण चुका असतात. तुमच्या एमपीएससीच्या आज यूपीएससीचा पेपर झाला त्याच्यामध्ये सुद्धा किरकोळ चुका राहतात. काही प्रश्न हे रद्द होतात, नामुष्की येते, इच्छा नसते. तुम्ही शासन निर्णय बघा तरी त्या शासन निर्णयात अनेकदा चूक राहते, स्पेलिंग मिस्टेक पासून. तर ह्या गोष्टीला ऑप्शन नाही. पुस्तक कुठलंही असू द्या, एखादी दोन मिस्टेक असतात त्या सुधारून घ्यायच्या असतात, त्याला ऑप्शन नसतोय. ठीक आहे. टेस्टचे जे टॉपर आहेत, टेस्टच्या टॉपरला आपण बक्षीस पाठवलेले आहेत. मागच्या आणि जी शनिवारी टेस्ट झालेली आहे, ह्या आठवड्याची दुसरी टेस्ट, त्याचे तुमचे नंबर आम्हाला आलेले आहेत. आता कॉन्टॅक्ट करून त्या विद्यार्थ्यांना पाठवलं जाईल. आणि लक्षात घ्या, जी आज काल टेस्ट झाली 24 तारखेला, त्याच्या आधी जी बहुतेक 17 तारखेला झाली होती आणि नंतर 31 तारखेला आहे, या तीनही टॉपरच्या किंवा सरासरी ह्यांचे मार्क काढून जो विद्यार्थी सगळ्यात जास्त गुण घेईल, म्हणजे थोडक्यात तीनही परीक्षेमध्ये पहिला असेल, त्या विद्यार्थ्याला आपण एक चांगला नायके कंपनीचा ओरिजिनल शूज ओरिजिनल दुकानातून घेऊन देणार आहोत. ठीक आहे. आता दिसत असेल सगळ्यांना. हा, ठीक आहे. जो पहिला येईल त्याला कमीत कमी 10,000 रुपये किमतीच्या आसपास जो शूज असणार आहे नायके कंपनीचा. मुलगी येण्याची शक्यता वाटत नाही, कारण मुलींना आधीपासूनच स्कोअर कमी आहेत. हा, सॅटर्डेला क्लास घ्यायला काही अडचण नाही, पण तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की पुण्यामध्ये एक कल्चर आहे शनिवार रविवार सुट्टीचं. ते खूप आधीपासून आहे. आम्ही कॉलेजला पुण्यात होतो तेव्हापासून आहे. म्हणजे आम्ही तर कॉलेजमध्ये आंदोलन केले होते की शनिवार रविवार 2 दिवस सुट्टी पाहिजे, फक्त रविवारी सुट्टी नको. तर ते कल्चर इथं असल्यामुळं, इथं IT हब असल्यामुळं ह्या लोकांना शनिवार रविवार सुट्टीची सवय आहेत. बहुतेक लोक हे इथंच पुण्यातलेच आहेत. म्हणून आपण काय केलंय की शनिवारी तुम्हाला टेस्ट ठेवली, जेणेकरून तुमचा अभ्यास होईल. ह्या टेस्टमध्ये पण अनेक विद्यार्थी 2-2 ठिकाणी बॅचला आहेत. ह्या 2-2 बॅचला असल्यामुळं काय होते, तुम्हाला तिकडेही टेस्ट सोडवायला वेळ मिळाला पाहिजे. म्हणजे एक एक विद्यार्थी 4-4 ठिकाणी आहे, 4 ठिकाणी तो टेस्ट सिरीज देतोय. आणि योगायोगानं सगळ्याच टेस्ट किंवा आठवड्याच्या टेस्ट ह्या सगळ्याच टेस्ट कसं असतात मग शनिवारी येतात. म्हणजे तुमची रेल्वेची वनरक्षकची टेस्ट शनिवारी असते, पोलीस भरतीची टेस्ट शनिवारी असते, त्यासोबत शनिवार रविवार जी आपली सुपर 50 टेस्ट सिरीज आहे ती सुद्धा एक शनिवारी येते. 3-3 टेस्ट सोडून त्या विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीने लेक्चरला
जॉईन करायचं ते शक्य नाही. हा ठीक आहे, कालची टेस्ट ओपन होत नाही असं होणार नाही. काय असतं सांगतो मी तुम्हाला. कालची जी आपली ऍडव्हान्स बॅचची टेस्ट होती त्या टेस्टमध्ये तुम्ही जर समजा टेस्ट एकदा क्लोज केली किंवा तुमचा जो टाइम आहे तो संपला, समजा आपली टेस्ट 12ला होती ती तुमची 12:50ला संपली, तर ही टेस्ट आहे, ही टेस्ट तुम्हाला सोमवारी पुन्हा नव्यानं मिळणार. का माहिती का? मग तुम्ही आता ती कितीही वेळा सोडवू शकता. ही शनिवारी होती, तुम्हाला ती वेळेत सोडवली तर ठीक आहे, नाहीतर ती 1-2 दिवसांनी 1-2 तासांनी लगेच उपलब्ध होते, मग मात्र तुम्ही कितीही वेळा सोडवू शकता. ठीक आहे. ज्यांना टेक्निकल प्रॉब्लेम आहेत, उदाहरणार्थ लॉग आउट होतोय, काहीतरी व्हिडिओला प्रॉब्लेम येतोय, नवीन मोबाईल घेतलाय, लॉग इन होत नाहीये, तर अशा विद्यार्थ्यांनी तुमचा मोबाईल ओपन केल्यावर जे व्हॉट्सअपचं चिन्ह असते, ऍप ओपन करा, ऍप ओपन केले की सगळ्यात खाली असे वेगवेगळे चिन्ह आहेत, त्याच्यामध्ये एक असं व्हॉट्सअपचं चिन्ह आहे. ठीक आहे, तर ह्या व्हॉट्सअपच्या चिन्हावर क्लिक केलं की इकडे ऑफिसला टेक्निकल टीमला तो कॉल जातो, मेसेज जातो आणि ते तुम्हाला सांगतात मग काय प्रॉब्लेम आहे, तुम्ही नवीन मोबाईल घेतला तर काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, अशा पद्धतीने तो तुम्ही सॉल्व्ह करू शकता. हे बघा, आता हिस्ट्रीचं कधी चालू होईल, चालू करायला काही नाही, आपण सगळे सोबत करू. तुम्हाला माहिती मी इथं विज्ञान घेतोय, पण विषय असा होतोय की एका दिवसात तुम्ही जास्तीत जास्त 4 सोडून 5 तास लेक्चर करू शकता. तुम्ही दिवसात 8 तास तर लेक्चर करू शकत नाहीत. आपल्याकडे विषय कोणता आहे? मराठी आहे, गणित आहे, बुद्धिमत्ता आहे आणि जीके आहे. आता हे सगळे एक एक सिंगल विषय आहेत, हे तिन्ही पण जीके विषयामध्ये मात्र 6 विषय आहेत. इतिहास आहे, भूगोल आहे, विज्ञान आहे, अर्थशास्त्र आहे, राज्यशास्त्र आणि चालू घडामोडी. आता जर आपण असं म्हणलं की प्रत्येक विषयाचं एक एक लेक्चर डेली झालंच पाहिजे, तर दिवसात 10 तास शिकवावं लागेल. आमचं काही नाही, आम्ही सिलेबस 2 महिन्यात संपून मोकळे होऊ. पण तुमच्यापैकी काही विद्यार्थी नौके आहेत, काहींना आधी योग्य दिशेनं गायडन्स मिळत नव्हतं. अशा वेळेस काय झालेलं आहे, या विद्यार्थ्यांचा अभ्यास तेवढा नाही, त्यांना हे करून होमवर्क करावा लागतोय, थोडासा रिवाइज करावा लागतोय, काही लोक जॉब करतात, जे काय असेल ते. तर इथं एवढे सगळे हे प्रत्येकच लेक्चर घेतलं आणि हे पण घेतले तर एवढे लेक्चर तुमच्या ज्यांना 10-10, 9-9 शक्य नाहीत. म्हणून आपण काय करतोय, शक्यतो हे लेक्चर कंपल्सरी ठेवतोय आणि ह्या जीके मधून कोणतेही 2 विषय घेतोय तरी तुमचे दिवसाचे 5 तास तुम्हाला शिकवलं जाते. मग 5 तास झालं की आमच्याकडे 4 स्टुडिओ आहेत. तुम्हाला माहित नसेल तर महाराष्ट्रात जे ऑनलाईन फक्त क्लास घेतात त्याच्यापैकी सगळ्यात जास्त 4 स्टुडिओ आपल्याकडे आहेत. सगळे 17-18 लोक आहेत शिकवायला. पण मग असा प्रॉब्लेम होतोय, म्हणून आपण काय केलेलं आहे, तुम्हाला दिवसाला 4 ते 5 तास, तर आपल्याला ते प्रश्नसंच पण घ्यायचे, झालेले प्रश्न जे आहेत त्याचं सुद्धा विश्लेषण घ्यायचं आहे. पण इथं जर आपण प्रश्नांचं विश्लेषण घ्यायला लागलो तर प्रॉब्लेम काय होतोय, दिवसाला 15 लेक्चर होतील. आम्ही घेऊ एका वेळी इतिहास चालू, दुसऱ्या वेळी त्याच वेळी भूगोल चालू, पण तुम्ही 2 लेक्चर एका वेळी मोबाईलमध्ये बघू शकत नाहीत आणि त्याचा तुम्हाला उपयोग पण होणार नाही. म्हणून काय करायचं, आपल्याला जास्तीत जास्त 4 ते 5 लेक्चर घ्यायचे. ठीक आहे, परीक्षेला अजून वेळ आहे, जसा जसा सिलेबस होईल तसा जसा तुमचा अभ्यास होईल, तुम्ही झालेले प्रश्न सोडवा, बाकीचं विश्लेषण करा आणि अभ्यास चालू ठेवा. ओके. हा, मॅथला अगोदरचे सर घ्या की प्लीज. ओके, हे बघा, मॅथचे जे अगोदरचे सर आहेत त्यांच्यापेक्षा जे सोनवणे सर आहेत ते चांगले शिकवतात, त्यांची इंजिनिअरिंग चांगले झालेलं आहे. आणि जे विद्यार्थी रिपीट आहेत त्या विद्यार्थ्यांची उलट मागणी होती की पहिल्या सरांपेक्षा हे सर घ्या म्हणून. बघा, M2, M3 असे विषय असतात इंजिनिअरिंग मध्ये गणिताला, त्यांनी ते शिकवलेले आहेत. त्याच्यासोबत तुमची आता PSI ची जी इंटरव्ह्यू झाला तो त्यांनी दिलाय आणि त्याच्यामुळे काय होतंय, त्यांचं गणित आम्हाला खूप चांगलं वाटलं म्हणून आम्ही तुम्हाला त्यांना ह्या बॅचमध्ये कंटिन्यू केलंय, जेणेकरून काही लोकांना जी अडचण होती पहिल्या गणिताची ती आता होणार नाही. ठीक आहे, जे आधीच्या बॅचमध्ये त्यांनी वाटल्यास आधीचे लेक्चर तुम्ही पुन्हा बघू शकता, तुम्हाला अजूनही लेक्चर बघता येतात. ठीक आहे, तर तुमचं असं म्हणणं आहे की त्या आपल्याला गणितामध्ये ट्रिक बिक थोड्या दिल्या पाहिजे, तर त्या तुम्हाला मिळून जातील, त्याचा काही विषय नाही. पण एकदम बेसिक चालू आहे, अजून 1-2 चॅप्टर झालेत फक्त, तर ते जर तुम्हाला लगेच ट्रिक्स देण्यासारखं असेल तरच ट्रिक देता येते. हा, आपण पोल घेऊ वाटल्यास, जे लोक रिपीट आहेत त्यांनी फक्त सांगा
गणिताला आधी चांगलं होतं की आता चांगलं, एवढंच सांगा फक्त. हा, तुम्हाला 100 सेकंद वेळ मिळेल. त्यामध्ये तुम्ही सांगायचंय की गणिताला जे शिक्षक आहेत स्वप्न खाकीमध्ये जे आधी गणित शिकवायचे ते चांगलं घेतात की सध्याचे. तुम्ही तिथं पोलवर सांगा. तुम्ही जर म्हणले की नाही आधीचे चांगले होते किंवा आताचे चांगले आहेत, त्यानुसार आपण वाटल्यास तेवढा बदल करू, काही अडचण नाही. ठीक आहे. हा, गायत्री पखन. हा, आता जो तुमचा प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम फक्त आपल्याच नाही, कोणत्याही ऍपचा असतो. जेव्हा तुम्ही एखादा ऑनलाईन क्लासचं कोणतंही ऍप घेता, तुमच्याकडून त्या ऍपची माहिती चोरली जाऊ नये म्हणून तुम्ही कुठलंही फिजिक्स वालाचं घ्या, क्लास प्लसचं घ्या, अपेक्स घ्या, आपलं अपेक्स नावाच्या कंपनीचे. तर इथं काय असतं, तुम्ही बघितलं असेल की मोठ्या मोठे ज्यांची फीज असते 10-20 हजार 50 हजार, त्यांचे व्हिडिओ लीक झाले होते आणि फक्त 200 रुपयाला काय केलं होतं, त्यांनी बॅचेस विकल्या होत्या. ठीक आहे. आणि 200 रुपयाला बॅचेस विकल्यामुळं ह्या लोकांचं हजारांचं नुकसान झालं होतं. म्हणून काय करते कंपनी की तुमचा जो मोबाईल आहे त्यामध्ये बघा तुमचा असा मोबाईल नंबर दिसत असतो 99 21 21 समथिंग. ठीक आहे. तर हा नंबर कशासाठी दिसत असतो की तुमच्याकडून त्या डेटाची चोरी होऊ नये. आणि ते वरूनच आहे. त्यांचं एकच म्हणणं आहे की तुम्ही आता व्हिडिओ डाउनलोड केला की त्याला वेगळं नेट लागणार नाही, त्याला फक्त इंटरनेट चालू लागतो. आणि जो डेटा जातो तो तुमचा कशामुळे जातो माहिती का, तुम्ही जे खाली इंस्टाग्राम चालवता, युट्यूब चालू असतं तुमच्या बॅकग्राऊंडला, किंवा बाकीचे जे ऍप तुम्ही ओपन करून ठेवलेले असतात त्याच्यामुळे तो तुमचा डेटा एक्स्ट्राचा जातोय. ठीक आहे. ओके, स्कोअर वाढत नाही, स्कोअर बद्दल सांगतो मी तुम्हाला. ठीक आहे. आता ज्यांचा स्कोअर वाढत नाही त्यांनी लक्षात घ्यायचंय, कुठलाही घटक एकदा नवीन पोरांसाठी सांगतोय 5 मिनिटं फक्त. जर तुम्ही नवीन असाल, नवीन म्हणजे आता 6 महिने किंवा 12 महिने झाले तुम्ही आता अभ्यासाला लागले आहात, तर एकच नियम लक्षात ठेवायचा आहे की बाबा आपला इथं लेक्चर संपून झालं. तुम्हाला कदाचित एखादा टॉपिक खूप चांगला आधीच येत असेल किंवा तुम्ही आता शिकताय, तर तो टॉपिक झाला की त्याचा व्हिडिओ पहिली गोष्ट मन लावून बघायचा. हा, मन लावून व्हिडिओ लेक्चर बघायचे, म्हणजे तुम्हाला पुन्हा बघायची वेळ येणार नाही. एकदाच बघायचं. लाईव्ह मध्ये असेल किंवा तुमचं लाईव्ह मिस झालं तर रेकॉर्डिंग मध्ये एकदाच बघायचं. आणि आजचे लेक्चर आजच बघायचे, आजचे लेक्चर उद्या बघू नका. ते उद्या अजून काम वाढत जातं, दडपण येतं, मग माणूस सोडून देतो. खूप पोरं काय करतात, ऍडमिशन घेतात आणि पहिल्या 2-4 दिवस लाईव्ह येतात आणि नंतर गायब होतात. तसं करू नका. मग हीच चूक आपण वर्षानुवर्षे केलेली आहे. मग आपण मुळात पोलीस भरती करायची वेळ नसती आली, तुम्ही तिकडे UPSC केली असती, शास्त्रज्ञ झाले असते. परंतु आपण काय केलं, शाळेत असताना काही गंभीर चुका केलेल्या आहेत. त्यामुळं आपल्याला कुठेतरी सुरुवात कमीपासून करावी लागते. आलं लक्षात? म्हणून काय करायचं, आपला मन लावून एकदा व्हिडिओ बघायचा, गणित काय सोडवले जातील किंवा जीकेचं जे असेल ते लक्ष देऊन ऐकायचं. लक्ष देऊन ऐकलं की तुमचा मेंदू व्यवस्थित लक्षात ठेवतो. ते झालं की तुम्ही काय करायचं, त्याचे PYQ म्हणजे काय, प्रिव्हियस इयर क्वेश्चन, हे आपल्याला बघायचे आहेत. आणि हे बघितल्यामुळं काय होतंय, ठीक आहे. आता बहुतेक लोकांचं तेच म्हणणं आहे की सध्या जे चालू आहे गणिताचं तेच बेस्ट आहे, त्यामुळे आपण तेच कंटिन्यू करू. जवळपास 72% लोकांचं ते म्हणणं होतं की सध्या जे चालू आहे गणिताचं तेच बेस्ट आहे, त्यामुळे गणितामध्ये काही बदल करण्याची आवश्यकता वाटत नाही. जे PYQ आहेत तुमचे ते PYQ, आणि ते PYQ झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं, ते सोडून बघायचे. मग GK असेल, मराठी असेल, गणित बुद्धिमत्ता असेल ते तर असंच सोडवायचे. मग PYQ बघण्यासाठी तुम्हाला पोलीस भरती ग्रंथ आहे, पण तुम्हाला जर असं वाटलं की बाबा हाय अजून XYZ चांगलं तर ते घ्या. बाबांनो, तसं म्हणायला हिंमत लागते, म्हणून आम्ही म्हणतो की बाबा ह्याच्यापेक्षा चांगलं असेल तर ते घ्या. ज्यांनी बघितलं नसेल, नवीन विद्यार्थी असेल, ऑप्शन नाही, स्पर्धा वाढत चाललेली आहे, असं पुस्तक दिसतंय, घेऊ नका. गरज असेल तर घ्या, ह्याच्यापेक्षा चांगलं मिळत असेल तर ते घ्या. ठीक आहे. ओके. हा, नोट्स कडे पण येऊ आपण. हा, हे झाले PYQ तुमचे. PYQ झाल्यानंतर तुम्ही अजूनही सराव प्रश्न सोडवू शकता किंवा डायरेक्ट प्रश्नपत्रिका सोडवू शकता. प्रश्नपत्रिका
येऊ द्या कमी मार्क, काय फरक पडत नाही, पण तुम्हाला ती हिंमत झाली पाहिजे की मी सोडवतो. मला 50 आले तरी मी घाबरत नाही, मी पुढच्या वेळेस पुन्हा सोडवणार. मला 60 आले तरी मी सोडवणार, मला 90 आले तरी मी अजून सराव चालू ठेवणार, कारण अजून माझ्या हातात यश आलेलं नाही. म्हणून आपल्याला काय करायचंय, सराव तो आहे चालू ठेवायचा आहे. ओके, सराव असणं खूप महत्वाचं आहे. हा, आता बघा ग्राउंड बद्दलही सांगतो. ठीक आहे, डाउनलोड व्हिडिओ जर चालत नसतील तर एकदा हेल्पलाईन आहे आपली, ती त्यांना सांगा. हा बघा, एक शीतलाल यादव नावाचा मुलगा आहे, त्याने सांगितले की बाबा ह्याला एखाद्या टेस्टला काय होतं, खूप चांगले मार्क पडतात, बिचाऱ्याला 90 पडतात, मग अचानक तो 70 वर येतो. पहिली गोष्ट, स्कोर कमी आला तरी टेन्शन घ्यायचं नसतं. जर पेपर अवघड असेल, समजा तुम्हाला आजचा युपीएससीचा पेपर सांगतो, आजच्या युपीएससीच्या पेपरमध्ये आला प्रश्न की बाबा जी सिंधू संस्कृती होती त्याच्यामध्ये ज्या वेगवेगळ्या मूर्ती सापडल्या होत्या, त्याच्यात एक मातृदेवतेची मूर्ती होती, आपल्या 8वी 9वीच्या पुस्तकात सुद्धा आहे. आता ती मूर्ती कोणत्या धातूपासून बनवलेली होती? आता आपल्याला एवढंच माहित होतं की बाबा त्या काळात कांस्य वापरायची, पण कांस्य होतं का कांस्यासोबत तांब्याची होती का अजून दगडाची होती हे काय माहित नाही. म्हणजे असा जेव्हा अवघड प्रश्न असतो तेव्हा सगळे लोक त्याचं अंदाजे उत्तर सोडवत असतात. म्हणजे पेपर अवघड असेल तर तो सगळ्यांनाच अवघड येतो, सोपा असेल तर सगळ्यांना सोपा येतो. म्हणून 90 पडले किंवा 70 पडले तरीही शांत राहायचं आहे. काय राहायचंय? शांत राहायचंय. तुम्ही यावर्षी जर पेपर बघितले, सोलापूर शहरचा पेपर सोडून बघा, ज्याचा 90 स्कोर येतोय ना, सोलापूर शहर, किंवा तुमचा तो भंडारा सोडून बघा. तुम्ही भंडारा किंवा सोलापूर शहर सोडवला, तुम्हाला 70 मार्क आले तर तुमचं सिलेक्शन फिक्स आहे. ओके, सिलेक्शन फिक्स आहे. पण तुम्ही जळगावचं सोडवला आणि जळगावचं सोडवल्यानंतर तुम्हाला तिथं 90 आले तर ह्याचा अर्थ तुम्ही तिथं नापास आहात. समजा आपण असं पकडलं की प्रत्येकाला 40-40 मार्क तुम्हाला फिजिकलला आलेत, म्हणजे 90 मार्क आले म्हणून तुम्ही पास होत नाहीत. आपली स्पर्धा ही आपल्याशी आहे, आपल्या सोबत जे एक्झाम देतात त्यांच्याशी आहे. आणि इथं काय आहे, ती एक्झाम देत असताना तुम्हाला काय करायचंय, इथं जळगावला तुमच्या सोबत जे लोक आहेत, इथं एक्झाम्पल जळगावचं घेतलं, जिवंत एक्झाम्पल आहे या वर्षीचं. समजा जळगावच्या विद्यार्थ्याला इथं तुम्ही गेलात, 90 मार्क पडले, तुमचं सिलेक्शन ओपन मधून होणार नाही. कास्ट, एनसीसी, अजून काय महिला, ह्याच्याबद्दल मी बोलत नाही. त्याच्यावरून तुम्ही अंदाज घ्यायचा की बाबा एखादा आहे कास्टमध्ये, मी म्हणतो इथं एससी एखादा, तर जळगावला बाबा 80 पडून काही उपयोग नव्हता, कारण इथं काय आहे, पेपरच खूप सोपा होता. एवढे सोपे प्रश्न होते की कोणाला येतील, गणित न सोडवता सुटायचं, बुद्धिमत्ता असंच घ्यायचं, डोळे झाकूनच घ्यायचं. तर इथं एवढे मार्क पडून उपयोग नसतो. पण सोलापूरला इथं तुम्हाला त्याच मुलाला 70 पडले तर त्याचं आरामात सिलेक्शन होणार आहे, आरामात. म्हणजे निकालाची सुद्धा वाट बघण्याची आवश्यकता नाही. त्यामुळं काय करायचं आपल्याला, हे जे आहे किती स्कोअर येतोय ह्याच्यापेक्षा मला 90 ह्या वेळेस पडलेत ना, तर ह्याच्यामध्ये अजून आपल्याला अभ्यास करायचा. अजून अभ्यास करायचा म्हणजे तुम्ही किती अभ्यास केला ना, असा पेपर आला ना घाणेरडेवाला सोलापूरवाला, तुम्हाला पुन्हा 70च मार्क पडणार आहेत. पण आपल्याला एकच काम करायचं, डोकं शांत ठेवायचं की बाबा काही झालं तरी मला डोकं शांत ठेवायचंय, मला अजून अभ्यास करायचा, मला माझ्यामध्ये सुधारणा करायची आहे, कारण स्पर्धा वाढत आहे, मला दुसरा काहीही पर्याय नाही, नाहीतर मग एकदाच बंद करून टाकतो. अशा पद्धतीने आपल्याला तयारी करावी लागणार आहे की तुमचे 90 स्कोअर असू द्या, 70 असू द्या, तुम्हाला 70 मध्ये वाढवायचंय, 90 मध्ये वाढवायचंय. म्हणजे आपला स्कोअर फक्त वाढवत राहायचंय. तुम्हाला माहित असेल, शिवाजी महाराजांची जी आपली राजमुद्रा आहे त्याच्यात काय सांगितलं त्यांनी की माझं साम्राज्य हे काय झालं पाहिजे, त्या चंद्राच्या पुरीप्रमाणे हळूहळू वाढलं पाहिजे. काय केलं पाहिजे, वाढलं पाहिजे हळूहळू. त्यांनी असं नाही सांगितलं नाही माझं लगे उद्याच्या उद्या सगळं महाराष्ट्र माझ्या ताब्यात झालं पाहिजे, असं नसतं. हळूहळू वाढलं पाहिजे असं त्यांनी त्या प्रतिज्ञापत्रात लिहून ठेवलंय, राजमुद्रावर लिहून ठेवलंय. काय, हळूहळू वाढलं पाहिजे आणि स्वतःच वाढलं पाहिजे. त्यांनी हे नाही सांगितलं की तिकडं औरंगजेबाचं काय, त्याचा काही संबंध नाही. इथं काय सांगितलंय की माझं कसं वाढलं पाहिजे, त्याप्रमाणे काय करायचं. तुमचा स्कोअर 70 येतोय, चला पुढच्या वेळेस 71 येईल, एकदम 85 येईल. स्कोअर हा कमी जास्त होणारा विषय आहे, त्याच्याकडे लक्ष देऊ नका. फक्त आपल्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करायची, एवढंच आपल्या हातात आहे. ठीक आहे. हा, अजून बघा, ग्राउंडचं नियोजन कसं करायचं सांगतो मी. हे बघा, आता पाऊस पडतोय,
तुमच्यापैकी कोणी कोकणातला आहे, कोणी विदर्भातला आहे, कोणी मराठवाड्यातला आहे, पण पाऊस पडायला लागला की प्रॉब्लेम होणारच. म्हणजे ऍटलिस्ट त्या कोकणामध्ये रस्ते तरी चांगले, रस्त्याने तरी पळतात, तर इकडे मराठवाड्याकडे आपल्याकडे रस्ते सुद्धा खूप चांगले नाहीत. सरळ सरळ फक्त बॉडीची स्ट्रेचिंग झाली पाहिजे. ज्या दिवशी पाऊस येईल खूप जोरात, रस्त्याला चिखल आहे, पाऊस आहे, तुम्ही पळू शकत नाही. जर समजा तुमच्याकडे ग्राउंड आहे पण झिमझिम पाऊस पडतो तरी तुम्ही पळू शकत नाहीत. अशा वेळेस फक्त स्ट्रेचिंग करा, ठीक आहे. आणि ह्या स्ट्रेचिंग सोबत तुम्हाला जर होत असेल काही थोडंफार दुसरं वर्कआउट, म्हणजे समजा गोळाफेक आहे, त्या दिवशी रनिंगला तुम्ही सुट्टी द्या. तुम्हाला 100 मीटर पळायचंय, चिखल आहे, पळू नका. उगच पाय मोडून घेऊ नका. पाय मोडलेले जे लोक आहेत, जे मित्र आहेत तुमचे, त्यांना भेटून बघा की पाय मोडले काय अवस्था होते, माणूस किती वर्ष मागं जातं. त्यापेक्षा 2 दिवस विश्रांती घ्या. तुमचाही फिजिकल होत नाही, तुमच्या मित्राचंही होत नाही, सगळे सोबतच आहेत. आणि जो अशा अडचणीमध्ये फिजिकल करतोय तो डायरेक्ट 2 वर्ष मागे जाणार आहे. त्याचा पाय मोडल्यानंतर लिगामेंट इंजुरी काय असते तुमच्यापैकी अनेकांना माहित असेल. त्यामुळं काय करायचं, आपला होईल तेवढा करायचा आहे, पण त्याला ताण द्यायचा नाही. होईल तेवढा करायचा आहे, जास्त डोकं लावायचं नाही. 8 दिवस तुम्ही फिजिकल नाही केल्यानं तुमचं 800 मीटर एकदम आउट ऑफ 1600 मीटर, आणि ते लगेच बापरे 10 मिनिट वेळ वाढला, 5 मिनिट वेळ वाढला, असं होत नाही. 2-3 सेकंद मागं पुढे होतात. ते 2-3 सेकंद पुढच्या 8 दिवसात आपण कव्हर करू शकतोय, ठीक आहे. जर माझा गोळा आज आउट ऑफ जातोय आणि मी 15 दिवस विश्रांती घेतली, तर मला तो समजा 9 मीटर जात होता, आता माझा 8च मीटर जातोय 15 दिवस विश्रांती घेतल्यामुळं, तर तो पुन्हा 9 मीटर व्हायला फक्त 8 दिवस लागतात. तुमची स्ट्रेंथ असते, तुमची ती बॉडी स्ट्रेंथ विसरत नाही, ठीक आहे. आता बघा, जे जुने विद्यार्थी आहेत त्यांना सांगतो स्कोअर कसा वाढवायचा. हा थोडेसे अनुभवी की बाबा 1 वर्ष प्लस अभ्यास झालेले आहेत. मग 1 वर्ष ते मी म्हणतो एखादा असेल की बाबा 10 वर्ष अभ्यास आहे पण अजून यश येत नाही. तुम्हाला माहिती आहे की तुम्ही कुठेतरी चुकीच्या दिशेनं अभ्यास केलेला आहे, टाइमपास केलेला आहे, आणि मधल्या काळात नको नको त्या मित्रांसोबत, नातेवाईकांसोबत तुमचा अमूल्य वेळ घालवलेला आहे, मोबाईलवर खूप कुटाणे केलेले आहेत, आणि एकंदर तुम्ही स्वतःसोबत आई वडिलांना सुद्धा फसवलेलं आहे. त्याला आता ते झाला भूतकाळ, जे झालं ते झालंय. पण आता आपल्या हातात इथून पुढे काय आहे की बाबा सराव करायचा आहे. काय करायचं आपल्याला, सराव. आता सरावमध्ये काय आहे, तुमचा प्रत्येक घटक अभ्यासून झालाय, एखादा घटक कच्चा राहतोच, माणसाचा शेवटपर्यंत राहतोय. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला काय आहे सराव, की बाबा झालेले क्वेश्चन पेपर PYQ, ठीक आहे. त्यासोबत काय आहे, टेस्ट आहेत, टेस्ट तुम्हाला सोडवणं आहे. PYQ मध्ये काय आहेत, 2 प्रकार आहेत पुन्हा. एक काय आहे, 1 ते 100 प्रश्न आहेत, आणि एकामध्ये काय आहे, घटकनुसार असतात. घटकनुसार म्हणजे महात्मा गांधी खाली महात्मा गांधी, आणि इथं काय आहे 1 ते 100 मध्ये मुंबईच्या पेपर खाली सगळे मुंबईचे 100 ते 100 प्रश्न. तर ह्याचा दोन्ही टाईपचा सराव करा, ठीक आहे. इथं तुम्हाला पुस्तक लागलं तर A to Z सांगतो. तुम्हाला जर वाटलं की बाबा बीचं घ्यायचंय, बीचं घ्या, पण फक्त गणित बुद्धिमत्ता विश्लेषण करू नका. A to Z आपलं आहे, बी पब्लिकेशनचं आहे, पण तुम्ही घेऊ शकताय. पुढे जे आहे घटकनुसार, ह्याच्यामध्ये पोलीस भरती ग्रंथ जे तुम्हाला आत्ताशी दाखवलं ते तुम्ही घ्या. जर तुम्हाला असं वाटलं की ह्याच्यापेक्षा चांगलं आहे, कारण नाही दुसरं, तुम्हाला असं वाटलं की ह्याच्यापेक्षा चांगलं आहे, विश्लेषण खूप चांगलं आहे, कारण 1-1 मार्क आपल्याला मिळवायचा आहे. जर तुम्ही आजचा दिवस इथून पुढे सुद्धा 2-3 तास अभ्यास केला तर तुमचा अधिकचा अभ्यास होणार आहे. म्हणून आपल्याला काय करायचं की बाबा जास्तीत जास्त टेस्ट आहेत. तुम्हाला जर कुठेही टेस्ट मिळत असतील किंवा अपेक्षित प्रश्नसंच मिळत असेल, पुस्तकाच्या स्वरूपात असेल, टेस्टच्या स्वरूपात असेल, आता तुम्ही टेलिग्रामला सगळेजण बघताय, युट्यूबला इकडे तिकडे बघताय, खूप लोक टेस्ट टाकतात, फ्रीमध्ये टेस्ट टाकतात. पण महाराष्ट्रात एवढ्या हजारो अकॅडमी आहेत, दररोज कोणती ना कोणती अकॅडमी टेस्ट पेपर फ्री टाकत असते. म्हणजे तुम्ही ठरवलं तर दिवसात तुम्ही 10-20 पेपर तरी मोफतवाले उपलब्ध करू शकता. परंतु 1-2च क्वेश्चन पेपर सोडवा. डेली तुम्ही 2 क्वेश्चन पेपर सोडवा, एकदम 1 पण नको, पण 2 क्वेश्चन पेपर सोडवा. आणि त्या 2 क्वेश्चन पेपरमध्ये जे 200 प्रश्न आहेत, प्रत्येक प्रश्नाचं काय करा माहिती का, डिटेल शब्द वापरतोय मी. विश्लेषण, आयता विश्लेषण असलेलं कधीही फायद्याचं. तुम्हाला टेस्ट सिरीज पाहिजे, चला आपल्याकडे एक ऑप्शन आहे की बाबा आपली स्वतःची टेस्ट सिरीज आहे. तुम्हाला जी आठवड्याची टेस्ट समजा फुकट मिळते, त्यासोबत एक आहे की दिवसाळ पोलीस भरती, दिवसाळ वनरक्षकची टेस्ट सिरीज आहे सुपर 50 नावानं. तुम्ही पाहिजे तर घेऊ शकता, नसेल तर तुम्हाला अजूनही खूप सगळे ऑप्शन आहेत. तुम्हाला जी चांगली वाटेल ती घ्या. डेमो बघा, प्रत्येकाचे डेमो बघा, प्रत्येकाचा अनुभव बघा
की बाबा हे शिकवतायत का, ह्यांचा स्वतःचा काय एक्सपिरियन्स, ह्यांनी स्वतः कुठं कुठं दिवे लावलेत, आणि त्यानंतर तुम्ही सगळं बघा, सगळं म्हणजे दिवे लावण्यासोबतच क्वालिटी काय हे सुद्धा बघा, आणि त्यानुसार तुम्ही टेस्ट सिरीज सुद्धा जॉईन करा. हे कशासाठी आहे, अनुभवी विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी, की बाबा PYQ सोबत आपल्याला टेस्ट सोडवायच्यात. आणि सगळ्यात महत्वाचं डिटेल विश्लेषण प्रत्येक प्रश्नाचं, म्हणजे एक प्रश्न वाचला तुम्ही तर तुमचा अनेक प्रश्नांचा अभ्यास झाला पाहिजे. ठीक आहे, म्हणजे 2 क्वेश्चन पेपर तुम्ही 200 प्रश्न सोडवले आणि प्रत्येक प्रश्नाच्या अभ्यासातून तुमचा गणित बुद्धिमत्ता सोडून द्या चला, की बाबा त्याच्यातून जास्त प्रश्नांचा अभ्यास होत नाही. 2-2 पकडले तरी तुमचा इथं 400-500 प्रश्नांचा मिनिमम अभ्यास झाला पाहिजे. जर जीकेचं डिटेल विश्लेषण असेल तर तुमचा इथं डायरेक्ट 2000 प्रश्नांचा अभ्यास होतो. किती? 2000. डिटेल विश्लेषण कोण किती देतं त्याच्यावर डिपेंड आहे, परंतु इथं काय आहे, आपल्याला जास्तीत जास्त सराव करणं आवश्यक आहे. जर तुम्ही 10-10 वर्ष झाले पोलीस भरतीच्या चिखलामध्ये आहात तर तुम्हाला दुसरा ऑप्शन नाही, तुम्ही 2 ऐवजी 3 प्रश्नपत्रिका सोडवा. सोप्या असू द्या, अवघड असू द्या, सोडत राहायचं, विश्लेषण करत राहायचं. काय होतंय, समजा आता मी प्रश्नपत्रिका काढून दिली तुम्हाला, चला मी टेस्ट सिरीज चालू केली आणि मी टेस्ट सिरीज चालू केली. शेवटी प्रत्येकाचं, जसं तुम्ही पैशासाठी नोकरी करताय तसं आम्ही सुद्धा 4 पैसे कमवण्यासाठी तुम्हाला शिकवत असतो, जीव तोडून शिकवत असतो, आणि आमचे अनुभव पुन्हा पुन्हा सांगत असतो की बाबा हा आम्ही अशी झक मारली होती, चुकीची असेल किंवा बरोबर असेल. म्हणून तुम्हाला सांगत असतो की बाबा मार्गदर्शन घेताना योग्य व्यक्तींचं घेत जा. म्हणजे तुम्ही जर 12वी शिकत आहात आणि तुम्हाला जर कोणीतरी 12वी पास किंवा 12वी फेल माणूस शिकवतोय तर तुमचं पास होणं अवघड आहे. पण जर तुम्हाला BSc चांगल्या मार्कानं पास झालेला, गोल्ड मेडल युनिव्हर्सिटीत मिळवलेला शिकवायला असेल तर तुमचं तो 12वी चांगलं करून घेणार आहे. हा सगळा विश्वाचा नियम आहे. म्हणून सांगते की बाबा पोलीस भरती आणि पोलीस भरतीच्या वरच्या ज्या पोस्ट आहेत, TCS असेल, MPSC असेल, आम्ही मिळवल्यात, आम्ही मुलाखती दिल्यात, म्हणून आमचा अनुभव तुम्हाला सांगतोय. इथं समजा मी तुम्हाला प्रश्नपत्रिका एखादी दिली सोडवायला आणि प्रश्नपत्रिका सोडवायला दिल्यानंतर तुम्हाला त्याचं विश्लेषणच दिलं नाही. चला एक्झाम्पल मी बघतो, उगाच एखादा तुमचा झालेला प्रश्न असू द्या किंवा कुठलाही असू द्या. सुनीता विल्यम्स कोण आहेत? आता ह्याचं उत्तर तुम्हाला कळलंय, पण इथं काय झालंय, इथं एक्झाम्पल सांगतो, हे ग्रंथच, इथं काय वेगळं पुस्तक नाही. ठीक आहे, तर इथं काय केलंय, सुनीता विल्यम्स बद्दल माहिती दिली. मग माहिती देताना काय केलंय, 4-5 ओळी माहिती टाकली की सुनीता विल्यम्स भारतीय वंशाच्या अमेरिकन नागरिक आहेत. म्हणजे त्यांचे आईवडील भारतीय आहेत पण त्या भारतीय नाहीत, त्यांचा जो पासपोर्ट आहे तो अमेरिकन आहे, अमेरिकन पासपोर्ट आहे. ही माहिती तुम्हाला इथं कळतीये. फक्त जर तुम्हाला प्रश्न आणि उत्तर दिलं तर काहीही कळत नाही. पुढे बघा काय दिलंय, की त्यांनी जगात सर्वाधिक स्पेस वॉक, म्हणजे आकाशात ते चालतात लोक, असे ऑटोमॅटिक तरंगतात आणि ऑटोमॅटिक चालतात. तुम्ही बघितलं असेल की कसं त्यांचे जे यान असतं अवकाशयान, त्याच्यामध्ये असे तरंगतात इकडं तिकडं, कारण तिथं गुरुत्वाकर्षण खूप कमी असतं. आणि ते आपण इथं दिलेलं आहे. अंतराळात जाणारी दुसरी भारतीय वंशाची महिला, भारतीय वंशाची महिला, इथं ही माहिती दिली आहे जी तुम्हाला फक्त प्रश्न उत्तर असेल तर मिळत नाही. इथं गणित बुद्धिमत्ता 21 तुम्ही इकडून तिकडून बघून उत्तर सोडवताय, पण इथं तुमचे 5-6 प्रश्न क्लिअर झाले की भारताची पहिली महिला अंतराळवीर कोण होती. ठीक आहे, मग ते तुम्हाला कळलं, दुसरी कळली. मग इथं अजून काय दिलंय, जगातील पहिला अंतराळवीर कोण होता, तर ह्याचं नाव काय आहे, रशियाचा युरी गागरिन. तो भारताचा पहिला कोण होता, राकेश शर्मा होता. म्हणजे इथं तुमचा एक प्रश्न वाचताना 5-6 प्रश्न क्लिअर झाले. आणि इथं विश्लेषण दिलं नाही तर तुम्ही फक्त स्वस्तात कुठेतरी टेस्ट सिरीज घेतली, फक्त गणित बुद्धिमत्ता विश्लेषण केलं आणि पुढे निघाले, ह्याचा तुम्हाला तोटा होणार असतोय. म्हणून इथं काय करायचं, आपल्याला डिटेल विश्लेषण करायचं आहे. म्हणून आम्ही जो आधीच्या लोकांचा पॅटर्न होता तो बदलून टाकला की बाबांनो, विथाऊट विश्लेषण प्रश्नपत्रिका काढू नका, काढली तर फक्त गणित बुद्धिमत्ता विश्लेषण करणं चुकीचं आहे. म्हणून आता आमच्यावर लोक चिडतात, शिव्या घालतात बिचारे, पण काय करणार ना, त्यांचा अनुभवच नाही तर ते असंच सांगणार की बाबा फक्त गणित बुद्धिमत्ता करा. कारण आम्हाला काय करायचंय, छोट्या पुस्तकामध्ये जास्त प्रश्नपत्रिका कोंबून बसवायच्या आहेत आणि पैसे काढायचे तुमच्याकडून. आम्ही म्हणतो पैसे आम्ही पण कमवतोय, पण काय सांगतो आम्ही की प्रत्येक प्रश्न महत्वाचा आहे. तुम्ही बघितलं कधी MPSC UPSCचं पुस्तक घ्या आणि त्यामध्ये मला फक्त दाखवा की येतं काय केलं त्यांनी, फक्त गणित बुद्धिमत्ता विश्लेषण केलंय. असं लोकसेवाचं पुस्तक घ्या, अजून काय तुम्हाला जे काय मिळतील समजा, कुठलंही घ्या, त्यांनी काय केलंय, गणित बुद्धिमत्ता विश्लेषण केलंय. इतिहास गायब, भूगोल गायब, विज्ञान गायब. इथं नुसते प्रश्न उत्तर आणि इथं डिटेल विश्लेषण. डिटेल म्हणजे शॉर्टकट मध्ये विश्लेषण. हे चालत नाही. आपल्याला प्रत्येक प्रश्न 1 गुणांना असतो.
बुद्धिमत्तेचा तुमचा हातभर प्रश्न मोठा असेल त्यालाही एकच गुण असतो, आणि मराठीचा सोपा प्रश्न असेल खालीलपैकी शब्दाची जात ओळखा, विठ्ठल नाम, एवढंच आहे. ह्याला पण 1 मार्क आहे. भला मोठा प्रयोग दिलाय, भली मोठे अलंकार दिलाय, त्याला सुद्धा एकच मार्क आहे. तुम्हाला प्रश्न विचारलाय महाराष्ट्राची राजधानी खालीलपैकी कोणती, एकच मार्क आहे, मुंबई. आणि तुम्हाला जर असा प्रश्न विचारलाय की 1935 साली अमुक अमुक कायद्यानं कोणत्या पदाची निर्मिती झाली, असं काहीतरी अवघड प्रश्न विचारलाय, त्याला सुद्धा एकच मार्क आहे. अवघड प्रश्नांना 5 गुण नसतात. विषय मराठी असेल, जीके असेल, बुद्धिमत्ता असेल किंवा अजून कोणताही असेल चालू घडामोडीचा, एक प्रश्न 1 मार्क एवढाच आहे. ठीक आहे. हा, महादेव म्हणतोय 44,000 आणि पोलीस भरती ग्रंथ याच्यामध्ये काय फरक आहे. महादेव जे 44,000 होतं ते 44,000 आता आपलं रद्द झालेलं आहे, कारण त्याच्यामध्ये 2023 पर्यंतच्या प्रश्नपत्रिका होत्या, आणि ह्याचं नाव बदलून आता ग्रंथ झालेलं आहे, पोलीस भरती ग्रंथ नाव केलं आपण, कारण हे सगळ्यात मोठं पुस्तक आहे, त्याला ग्रंथाची उपमा दिलेली आहे. आणि ह्याच्यामध्ये त्याच्या आधीच्या किंवा त्याच्या आधीच्या जीके मध्ये 2024 सहित सगळ्या प्रश्नपत्रिका आहेत. म्हणजेच काय आहे, 44,000ची नवीन आवृत्ती म्हणजे पोलीस भरती ग्रंथ, ज्याच्यामध्ये तुला नवीन सुद्धा प्रश्न मिळणार आहेत, ते सुद्धा अभ्यासावे लागणार आहेत. आमची इच्छा नाहीये, परंतु स्पर्धा वाढत चालली. स्पर्धा फक्त पोलीस भरतीत वाढत नाही. आता तुम्ही नीटचा पेपर बघितला असेल, किती स्पर्धा वाढली, कसे पालक रडत होते, कसं एखाद्या 2 मुलांनी आत्महत्या करून ठेवल्या आधीच निकाल लागण्याच्या. अशा पद्धतीने आहे, प्रेशर प्रत्येकावर आहे, स्पर्धा सगळ्या क्षेत्रातच वाढत आहे. फक्त पोलीस भरतीत आम्ही वाढवली असं नाही. तुम्ही एमपीएससीत बघा, युपीएससीत बघा, आजच युपीएससीचा पेपर होता. तर अशा पद्धतीने काय आहे, सगळ्या क्षेत्रात स्पर्धा वाढत आहे. ठीक आहे. पोलीस भरतीला अजूनही तुम्हाला कमीत कमी 3 महिने मिळणार आहेत. पोलीस भरती आता पुढे जाण्याची शक्यता नाही, गेली तर आपण ती जाऊ देणार नाहीत. आता पावसामुळे अडचणी येतात. मागच्या वर्षी आम्हीच आंदोलनात आणि यंदा पुन्हा म्हणायचं नाही घ्या जून मध्येच, हे काय आपल्याला शक्य नाही. हा, नवीन मुलांचं नियोजन सांगितलं आधीच. ज्यांनी बघितलं नसेल त्यांनी व्हिडिओ पहिल्यापासून बघा, की बाबा आपल्याला व्हिडिओ झाल्यानंतर झालेले जे घटक आहेत ते व्यवस्थित अभ्यासायचे आहेत. ते घटक व्यवस्थित अभ्यासून झाल्यानंतर त्याच्या खालचे प्रश्न अभ्यासायचे, आणि त्यासोबतच आपल्याला प्रश्नपत्रिका सुद्धा सोडवायच्या आहेत. टॉपिक वाईज प्रश्न असतील उपलब्ध ते सुद्धा सोडवायचे आहेत. परंतु उठसूट काही घेऊ नका. म्हणजे आम्ही सहज एक दिवस जे तुमच्या पोलीस भरतीमध्ये खूप फेमस पुस्तक आहे एकदम जीकेचं एक पुस्तक आणलं, त्याच्यामध्ये विज्ञान घटक दिला होता 8 पानाचा. नावं नाही घ्यायचे आपल्याला, 8 पानं विज्ञान. आणि ह्या 8 पानामध्ये तुम्ही काय घंटा शिकणार, 8 प्रश्न येतात आपल्याला की हे कोणत्या मायक्रो नोट्स आहेत. ह्याच्यामध्ये काय केले, इकडून तिकडून 2-3 तक्ते जोडले, झाले मोकळे. अरे बाबा, आपण इथं काय केलंय, विज्ञान दिलंय 110 पानांचं. 110 पानं. तुम्ही जर 4थीचं पुस्तक काढलं ना, 4थीचं स्कॉलरशिप, तर त्याच्यामध्ये सुद्धा 40 पानं विज्ञान असेल, 40 पानं. आता तुम्हाला नोकरी लागायचंय, पोलीस व्हायचंय, आणि तुम्ही 8 पानं विज्ञान असून पोलीस होणार आहेत, नाही शक्य. तुम्हाला कमीत कमी एवढं वाचावं लागेल, ते पण 2 कॉलम मध्ये केलंय, डेटा भरून भरून बसवलाय तिथं, म्हणून ते एवढं शक्य आहे. त्या विज्ञानामध्ये आकृत्या बघा, वर्धीचा राजमार्ग, ह्याच्यामध्ये बघा माहिती कशी, आणि बाकीचे जरा ठोकळे हातात घ्या, त्याच्यात माहिती कशी दिली बघा. हा, एक एक घटक बघा, एक नाही सांगत मी. अरे विथाऊट कोणतीही आकृती न काढता विज्ञान शिकायचं कसं, नकाशा नसेल तर भूगोल शिकायचं कसं, हे शिकण्यासाठी आपल्याला नकाशांची गरज असते, फोटोची गरज असते, आकृतीची गरज असते. हे इथं बघा, हे काय दिसतंय तुम्हाला, हृदय आहे. मग हृदयाचा रक्त पुरवठा कसा होतो ते दिलंय, त्याची बेसिक आकृती दिली. त्याच्या पलीकडे दिसतंय का तुम्हाला हे स्पिग्मोमॅनोमीटरची आकृती दिली. हे कशासाठी दिलंय की तुमच्या सहज लक्षात राहावं. अरे कोणतंही पान काढा, हे बघा मेंदू. अरे मग तुम्हाला कळलं पाहिजे ना. तुम्हाला जर कळत नाही की मेंदू कसा असतो, मेंदूची आतली रचना कशी असते, आणि तुम्हाला जर सांगितलं फक्त मेंदूचे 3 भाग आहेत, अरे घंटा आतमध्ये काय कापून ठेवलंय का असं, मग जर असं जर तुम्हाला शिकायचं असेल तर तुम्हाला अजूनही 10-20 वर्ष लागणार आहेत. तुमचं सिलेक्शन होणार नाही. तुम्ही योग्य पुस्तक, योग्य, आता इथं आलाय, क्लास लावलाय, तर तिथं सुद्धा तुम्ही गेल्यानंतर योग्य पुस्तकं वाचले पाहिजेत. म्हणून आम्ही सांगतोय की जा, बघा, खरंच चांगलं असेल तर घ्या, नाही तर घेऊ नका. आम्ही सांगतोय म्हणून आमचं घेऊ नका असं म्हणायला वारंवार सांगायला हिंमत लागते. आणि तुम्ही सुद्धा तेच केलं पाहिजे की आपला अभ्यास करत असताना बघितलं पाहिजे की बाबा, जर
आपल्या परीक्षेला एवढे प्रश्न आलेत, आता त्या पुस्तकामध्ये प्रश्न दिलेले आपण की काय लेवलचे प्रश्न येतात, कोणत्या घटकावर येतात. मग समजा तुम्ही एक पुस्तक बघितलं, अजून एक सांगतो गंमत म्हणून सांगतो, फेमस पुस्तक आहे, तुमच्यापैकी अनेक जणांच्या टेबलवर असेल. त्याच्यामध्ये त्या पिकांच्या जाती देताना काय केलं माहिती का, मुळ्याच्या जाती आणि मुळ्याच्या 7-8 जाती लिहून ठेवल्यात. आणि मुळ्याच्या जाती कुठे येतात माहिती का, MPSC मधून जी राज्यसेवा परीक्षा असते त्याच्यामध्ये त्या कृषी विभागाच्या परीक्षा असतात, तालुका कृषी अधिकारी, तिथं येतात मुळ्याच्या जाती, मिरचीच्या जाती टाकल्यात मिरचीच्या. आपल्या परीक्षेला कोणतं येतं, आपल्या परीक्षेला काय येतं, ज्वारी, बाजरी, गहू, 4-5 फळांच्या, त्या तुम्हाला सगळ्यांना अशाही माहित असतात. तांदूळाच्या येतात, ह्याच्या पलीकडं वेगळं असं काही येत नाही. 2-3 फळांच्या तुम्हाला सांगितलं आधी, त्याच्या पलीकडं काही येत नाही, तेवढंच टाकलंय. मुळाचं काय मी गाजराच्या टाकतो, अजून कशाचं टाकतो, काय त्या काँग्रेसच्या जाती टाकतो, काँग्रेस असतं ना गाजर गवत म्हणतात त्याला, त्याच्या पण जाती टाकून देतो, पुस्तक मोठं करायचं. अरे पण हे येत नाही, मग हे वाचला कशाला, हे असं चुकीचं वाचल्यामुळे नुसते 10-10 वर्ष जातात. म्हणून कमी वेळामध्ये शिका, कारण जे तुम्ही वाचताय त्या लोकांनी कुठं दिवे लावले नाहीत, लावले तर भले 40 वर्ष झालीत त्याला. म्हणून सांगतो की हे व्यवस्थित वाचा, व्यवस्थित लक्ष द्या, अभ्यास करा, टेस्ट सोडवा. आणि टेस्ट सोडवताना मी तुम्हाला तेच सांगितलं स्पष्ट, बाजारात खूप सगळ्या टेस्ट आहेत, आपली आहे ही आपली आहे म्हणून सांगतोय. पण तुम्हाला जर दुसऱ्या आवडतं तर घ्या ना, पण चांगली बघून घ्या, प्रत्येक प्रश्नाचं विश्लेषण असलेल्या घ्या, जेणेकरून तुमचा स्वतःचा फायदा होणार आहे. येस, रेणुका बुकच्या प्राइस बद्दल बोलतीये. आता बघा रेणुका, चला आता हे सगळ्यात लेटेस्ट आलेलं पुस्तक आहे, जे सगळ्यात महाग आहे, म्हणजे ठोकळ्यामध्ये, ठोकळ्यामध्ये 1312 पान आहेत बाळा, प्लस कव्हर पण आपलं अतिशय छान असतं आणि प्रिंटिंग सुद्धा तुम्हाला हे असतं. आता ही तुम्हाला किंमत दिसते, तुम्हाला सगळ्यांना माहिती, दुकानात डिस्काउंट मिळतो, एकदम आतल्या गोष्टी सगळ्या सांगतो तुम्हाला. हे पुस्तक आपण दुकानदाराला, मेन जे दुकानदार असतात पुण्यातले, ह्यांना विकतो कमीत कमी 57% डिस्काउंटनं. ठीक आहे, काहींना 55 असतो कमी घेणाऱ्यांना, सगळा हिशोब सांगतो, आतल्या गोष्टी सांगतोय. म्हणजे हे पुस्तक आपण कितीला विकतोय, आमच्याकडून लय झालं 350 रुपयाच्या आसपास. ह्याच्यामध्ये आपण टेम्पो फिम्पो पॅकिंग सगळं पकडले. आता हे पुस्तक आपल्याला प्रिंटिंगला जवळ जाते 240 रुपयाच्या आसपास. ठीक आहे, म्हणजे आम्हाला ह्याच्या मागे किती मिळतात, 100 रुपयाच्या आसपास. चल सगळं सांगतो बाळा तुला. म्हणजे हे पुस्तक जेव्हा तुमच्या दुकानात येतं किंवा तुम्ही अमेझॉनला बघताय, 38-40% डिस्काउंट असतो. तुम्हाला पुस्तक हे 500च्या आसपास ऑनलाईन मिळतं. एखादा दुकानदार चांगला असेल बिचारा तर तो 450ला सुद्धा तुम्हाला देतोय. म्हणजे तुम्हाला एवढ्या स्वस्तामध्ये 1312 पानं मिळत आहेत, 450 500 मध्ये. आता तुम्ही जर एकदम टाइमपास दुकानदाराकडून घेत असाल तर तुम्हाला काय असणार आहे, हे थोडंसं महाग मिळणार आहे, पण तरी ते कुठेतरी 550च्या पलीकडे जाणार नाही. ठीक आहे, मग इथं काय आहे, ह्या तुम्हाला एवढ्या किमतीमध्ये एवढे पानं मिळतात, म्हणजे 40 पैसे दराने झेरॉक्सच्या ह्याच्यामध्ये. तुम्ही मला कुठलंही पुस्तक दाखवा ज्याच्यामध्ये 1300च्या आसपास पानं आहेत, कुठलंही म्हणतो मी, MPSC दाखवा, UPSC दाखवा, पोलीस भरती दाखवा, अजून सेंट्रलच्या एक्झामचं दाखवा, ज्याच्यामध्ये 1300 पानं येतं आणि किंमत त्याची MRP 800 रुपयाच्या काय आहे, कमी आहे. 800 रुपयाच्या जर कमी असेल बाळा, जी रेणुका नावाची मुलगी होती तिला माझ्याकडून पोतवेर पुस्तकं. ठीक आहे, पोतवेर पुस्तक, बाकी काहीच बोलत नाही मी, एवढे दाखवा. ठीक आहे, त्यानंतर जे पोलीस भरती ग्रंथ आहे त्याचे पानं आहेत 1780 आणि त्याची किंमत आहे फक्त 1180. इथं पण बाळा, ए ताई तुला सांगतो मी सगळं समजून, इकडचं गणित काय आहे, 1780 पानं असलेलं कुठल्याही दुकानात जा, कुठल्याही म्हणतो मी, आणि त्याची किंमत किती माहिती का, फक्त 1180. जे तुम्हाला कितीला मिळतं दुकानात, अंदाजे 710 रुपयाला अमेझॉनला मिळते. आपण अमेझॉनचं पॅकिंग, आमचं पॅकिंग, ती डिलिव्हरी, आमचं टेम्पोचं भाडं, त्यांचं तो जो डिलिव्हरी बॉय त्याचं सगळं पकडलं ह्याच्यामध्ये, तरी तुम्हाला ते 700ला मिळते. 700 रुपयाला तरी सुद्धा तुम्हाला घरपोच मिळते, लक्षात घ्या. आणि मला कुठलंही असं पुस्तक दाखवा की बाबा हे MPSC मध्ये पुस्तक आहे, एवढी साईज आहे त्याची, ह्याचे पानं तुमचे पानं जवळपास सेम क्वालिटीचे आहेत. मी म्हणतो हलके पानं असू दे आपल्यापेक्षा 3rd क्लास, मला मोजून सांगा आणि एवढी किंमत दाखवा, फक्त पोतभर पुस्तकं देतो. ठीक आहे, येस येस, क्वालिटी असते पानांची, पानं कधी फाटत नाहीत. एखाद्या वेळी काय होतं, फॉल्टी बाइंडिंग असली की एखाद्या विद्यार्थ्याला प्रॉब्लेम येऊ शकतो, तो कशाला येतो. ठीक आहे, कोणत्याही पब्लिकेशनच्या पुस्तकाला येऊ शकतो.
येस, वर्दीचा राजमार्ग जुना आहे धर्मेंद्र गजारेकडं. तर बघ धर्मेंद्र, हे पुस्तक पूर्णतः नव्यानं बनवलेलं आहे. नवीन यावर्षी जे झालेले प्रश्न आहेत ते टाकले आहेत. आणि जुनं तुला गणित बुद्धिमत्ता मराठी काहीही दिसणार नाही. फक्त जीके मधला लय झालं तर तुला 20-30% भाग दिसल. 70% जीके नवीन आहे. मराठी 100% नवीन आहे. तुझं जे गणित आहे ते पण 100% आणि बुद्धिमत्ता सुद्धा 100% नव्यानं आहे. गरज असेल तर घ्या, आवश्यकता नसेल तर अजिबात पुस्तक घेऊ नका. परंतु आपल्या परीक्षेला काय येतंय, आपण काय लेवलचं वाचतोय हे तुम्हाला कळलं पाहिजे. उगाच काहीतरी वाचून स्वतःचा लॉस करून घेऊ नका. आमचं सुद्धा बघत जा की बाबा आम्ही नुसतं टमाटामा बोलतोय इकडं आणि तुम्हाला काहीच्या काही आणून घालतोय, असंही व्हायला नको. आमच्या वेळेस सुद्धा तुम्ही विचार केला पाहिजे, अरे नको हे 4 समोर ठेवायचे, असे वाचायचे, बघायचे. घटक घ्यायचा एखादा की बाबा ह्याच्यात काय दिले इतिहास, ह्याच्यात 3च पानं इतिहास आहे, आपल्या ह्याच्यात तर 40-50 आहे. आपल्याला आवश्यकता कितीची. प्रश्न तुम्ही आधी आलेले बघितले की तुमच्या लक्षात येतं की प्रश्न किती खोलवर आहेत, स्पष्टीकरण किती खोलवर केलं पाहिजे. ह्याच्या पलीकडे आवश्यकता नाही. आता तुम्हाला सुनीता विल्यमचा प्रश्न दाखवलाय, किती खोलवर अभ्यास केला पाहिजे, थोडासा खोलवर, ह्याच्यापेक्षा नाही. सुनीता विल्यम कोणत्या संस्थेत आहे, भारताचा पहिला कोण, जगातला पहिला कोण आणि भारतीय वंशाची पहिली कोण, ह्याच्या पलीकडे गरज नाही. सुनीता विल्यमची आई कुठली आणि बाप कुठले आणि मग त्यांचे आडनाव काय होते तिकडं आणि मग इकडे बदलून काय झालं, तिला किती भाऊ आहेत, आपल्याला घेणं देणं नाही. ठीक आहे. ओके, अमोल वारेला पुस्तक आवडतात, धन्यवाद. हा, बॅच मधला सिलेबस तुमचा आमच्या डोक्यात आहे की तुमची जी अर्ज भरण्याची प्रोसिजर चालू होईल किंवा तुमची जी मैदानी चाचणी आपण म्हणतोय डिक्लेअर होईल त्याच्या आधीच संपवायचा, जेणेकरून तुम्हाला रिव्हिजनला वेळ मिळेल आणि टेस्ट सोडवायला वेळ मिळेल. त्यासोबत आम्हाला सुद्धा घेता येईल. काय करता येईल, तुम्हाला रिव्हिजन घेता येईल, टेस्ट घेता येईल, अजून काय तुम्हाला लागलं तर चालू घडामोडी सुद्धा बघता येईल. त्यामुळे आपल्याला काय करायचंय, तुमची मैदानी जी चालू होणार आहे तुमची 15 सप्टेंबर पासून, त्या आधीच संपवायचा विचार आहे. पण जर समजा चुकून अजून ते म्हणले 10 दिवस परीक्षा पुढे जाणार आहे, काहीतरी युद्ध लागलं भारत पाकिस्तान सारखं, पुन्हा त्यांनी सांगितलं की नाही अजून एक 15-20 दिवस आपल्याला थांबावं लागेल, तर अशा वेळेस आपण थोडंसं स्लो घेऊ. परंतु तुमचा अभ्यास पूर्ण करू, तुमच्या टेस्ट घेऊ, टेस्टच्या टॉपरला बक्षीस देऊ, घरपोच देऊ, काही टेन्शन घेऊ नका. आणि कधीतरी स्वतःही हे करा की बाबा झालेल्या टॉपिकवर आहेत, इथं एखाद्यानं 5 वर्ष अभ्यास केला आणि तुम्ही आता नवीन लागले तरी काही फरक पडत नाही. एकदा तरी प्रामाणिकपणे टेस्ट सोडून बक्षीस मिळवा. ठीक आहे, बक्षीस मिळवा. आम्ही सांगतोय की तुम्हाला बॅच घेतली तुम्ही सगळे 300ला आणि तुम्हाला बक्षीस मिळणार आहे केवढ्याचं. ठीक आहे. आता ह्यावेळेस सुद्धा ते वर्दीचा राजमार्ग 800 म्हणजे आम्हाला ते पडतंय कितीला तुम्हाला पाठवण्यासहित कमीत कमी 400च्या आसपास. तुम्ही बॅच घेतली 300ला बॅच घेतली, 400 तुम्हाला पुस्तकच मिळालं. भले तिकडे येऊन तुम्हाला जर वाटलं नाही आवडलं, दुकानदाराला विकणा नेऊन काय प्रॉब्लेम नाही, तुमचे पैसे तर वसूल झाले. त्यासाठी तुम्ही अभ्यास केला पाहिजे. आमचा एकच उद्देश आहे की एवढ्या कमी फी मध्ये सुद्धा आम्ही जसे शेतकऱ्याचे आहोत तसे तुम्ही आहात. आम्ही ज्या अडचणी बघितल्या त्या तुम्ही सुद्धा बघितल्यात, लक्षात घ्या. ठीक आहे. हा, अजून एक सांगतो, आपली टेस्ट सिरीज असेल, आठवड्याची टेस्ट असेल, ह्याच्यामध्ये तुम्हाला मागाशी जे सांगितलं ते सांगतो बघा. तुम्ही युपीएससीचा पेपर बघा, एमपीएससी बघा, टीसीएस बघा. तुम्ही एवढं तर तुम्ही नाव ऐकले असतील. प्रत्येक एमपीएससीच्या परीक्षेमध्ये 2 तरी प्रश्न रद्द होतात. टीसीएस मध्ये सेम होतं, नाही तर मग एकदम मोठा राडा होतो. आयबीपीएस असेल तरी तेच होतं. पोलीस भरतीच्या मध्ये सुद्धा तेच होतं. तुम्ही बघितलं असेल की बाबा सांगलीला 7 प्रश्न काय झाले होते, रद्द झाले होते. मुंबईला कुठेतरी 2 तरी झालेले असतात. आलं का लक्षात? मुंबईला सुद्धा 2 झाले होते. तुम्ही कुठलाही पेपर घ्या, 2-2 प्रश्न तुम्हाला रद्द झालेले चुकीचे दिसणार आहेत. आणि ती सवय तुम्हाला होण्यासाठी आम्ही जाणीवपूर्वक प्रश्न टाकतो. अतिशय प्रश्न सोपा असतो. आम्हाला माहित नाही का महाराष्ट्राची स्थापना 1 मेला झाली, टाकायचं, मुद्दाम टाकायचं. यापैकी नाही का, कारण ते जे टेम्परामेंट असतं तिथं बिघडतं तुमचं, की तुम्ही बघताय अरे महाराष्ट्राची स्थापना आणि 1 मे तर उत्तरच नाही. मग ते तुम्ही काहीतरी डोक्यात भलताच विचार मनात आणता आणि तो विचार मनात आणू नये म्हणून तिथं प्रश्न मुद्दाम चुकीचा टाकलेला जातो. एखादं गणित असतं, कधी सोपं गणित किंवा कधी अवघड गणित मुद्दाम तसं टाकलं जातं, जेणेकरून तुमचा गोंधळ होणार नाही. तुम्ही या वर्षीचा मुंबईचा पेपर ओरिजिनल बघा एकदा, त्याच्यामध्ये किती स्पेलिंग मिस्टेक आहेत त्यांचंच त्यांना माहिती.
25 स्पेलिंग मिस्टेक एका क्वेश्चन पेपरमध्ये. तिथे काही स्पष्टीकरण दिलेलं नाही. स्पष्टीकरण दिलेलं नाही, ती तुम्हाला सवय झाली पाहिजे. ठीक आहे. अंबरनाथ म्हणतोय बाबा आम्हालाच बक्षीस द्यायचंय. खाली अमोल म्हणतोय 10,000च्या बॅच मध्ये जे मिळणार नाही ते 300च्या बॅच मध्ये मिळतंय. ठीक आहे, धन्यवाद. पण अभ्यास चालू ठेवा, जेणेकरून आम्ही हे सोडा, हे बक्षीस सोडून अजून मोठं बक्षीस देऊ. यावर्षी मुंबईच्या टॉपरला आपण आयफोन दिलाय रे, आयफोन. आठवतंय का? व्हिडिओ टाकलेलेत आम्ही. आईला बोलवून घेतलं मुंबईवरून आणि आयफोन 16 दिलाय, नवीन घेऊन दिलाय, त्याच्या हाताने दिलाय. तशीच वेळ तुमची यावी अशी आमची इच्छा आहे. ठीक आहे. आणि कुठेही जरी आले तरी आम्ही आमच्या पद्धतीने ते तुम्हाला आणून देऊ. येस. प्रश्नपत्रिका सोडवायच्या असतील तर तुम्हाला, म्हणजे समजा पुण्याचा पेपर सोडवायचा आहे, संपूर्ण मुंबईचा सोडवायचा तर तुम्हाला A to Z आहे. जर तुम्हाला घटकनुसार सोडवायचे तर तुम्हाला पोलीस भरती ग्रंथ आहे. आणि तुम्हाला जर असं वाटत असेल फक्त गणित बुद्धिमत्ता ह्यांचं विश्लेषण करून मी मोठा होणार आहे साहेब आणि आता ह्यावेळेस माझं सिलेक्शन होणार आहे, तर लक्षात घ्या तुम्ही अजूनही चिखलात जात आहात. अजूनही तुम्हाला वेळ आहे तयारीसाठी. आणि ही जी जुनी पद्धत आहे जी तुमच्या मित्रांनी आणली आणि ती पुढे चालू राहिली की फक्त गणित बुद्धिमत्ता विश्लेषण करा, मराठी आणि जीके आपोआप येतं. बाय वन गेट वन. गणितासोबत मराठी फुकट, बुद्धिमत्तेसोबत जीके फुकट. हे डोक्यातलं काढून टाका. आपल्याला प्रत्येक प्रश्न महत्वाचा आहे. प्रत्येक प्रश्नाचं विश्लेषण करणं आवश्यक आहे. जर तुम्ही ते विश्लेषण केलं नाही तर तुम्हाला 2 वर्ष मागे राहण्यासाठी तयारी असली पाहिजे. ठीक आहे. इथून मागं कॉम्पिटिशन कमी होती, लक्षात घ्यायचं. तुम्ही म्हणाल की नाही मग आमचे अमुक मित्राचं झालं, अरे बाबा मागच्या वर्षीचे पेपर बघ, मागच्या वर्षीचं मेरिट बघ आणि या वर्षीचं बघ, तुझा स्वतःचा अभ्यास बघ. 2 वर्षापूर्वी तुझा अभ्यास किती होता आणि 2025 मध्ये किती झालाय. बरं, तुझ्यासोबत बाकीचे लोक काय झोपलेले नाहीत, बाकीचे लोकही अभ्यास करत आहेत. मग अभ्यास करत असताना आपल्याला जर प्रत्येक प्रश्न 1 गुणांना आहे, प्रत्येक प्रश्न जर 1 गुणांना आहे तर तुम्ही प्रत्येक प्रश्नाचं विश्लेषण का करत नाहीत? सोपा असेल, अवघड असेल, जीके असेल, मराठी असेल, आपल्या प्रत्येक प्रश्नाला तेवढीच डिमांड आहे. म्हणून प्रत्येक प्रश्न अभ्यासला पाहिजे, तेच सोडवल्या पाहिजेत. वेळ घालू नका. नातेवाईक मित्र बाजूला ठेवा. काही फरक पडत नाही भावाच्या मुलाच्या वाढदिवसाला नाही गेल्यानं, काही फरक पडत नाही. एक काम करा, भावाला सांगा माझा पहिला पगार झाला की तुझ्या मुलाच्या नावावर एफडी टाकतो, पण मला सध्या अभ्यास करू दे, काही फरक पडत नाही. ठीक आहे. येस, जिल्हा विशेष सुद्धा होईल. जेव्हा भूगोलाचा घटक संपून होईल तेव्हा जिल्हा विशेष मिळेल तुम्हाला, चालू घडामोडी मिळेल. चालू घडामोडी मी सध्या सांगितलं की सध्या लगेच घ्यायला नको आपल्याला, कारण आता जर चालू घडामोडी घेतलं तर परीक्षेच्या वेळेस तुम्ही अनेकदा विसरून जाण्याची शक्यता असते. एक बेसिक आपण टाकतच असतो इन्स्टाला वगैरे रील, पण इथं तुम्हाला तेच सांगतोय की लगेच चालू घडामोडीच्या नादी लागू नका, आपला अभ्यास चालू ठेवा. येस, लेक्चरचा टाइम फिक्स होईल, पण आपल्याला एकदा विषयाचं सुद्धा नियोजन करावं लागेल की बाबा 1 लेक्चर दररोज मराठी, 1 लेक्चर गणित, 1 बुद्धिमत्ता आणि जीके 2. ठीक आहे. आता जसे तुम्ही अभ्यास करत असतात तसे आपल्यापैकी, आता समजा आपले गणिताचे सर आहेत, आता त्या गणिताच्या सरांचा ह्यावेळेस PSIचा इंटरव्ह्यू होता, त्याचं सिलेक्शन हुकलं म्हणजे त्यांना फिजिकललाच कमी मार्क आले. ठीक आहे. त्याच्यामुळे इंटरव्ह्यूचा काही जास्त प्रश्न नव्हता. आता त्यांची पुन्हा एक्झाम आहे, इंजिनिअरिंग एक्झाम, इंजिनियर आहेत स्वतः. ठीक आहे. तर त्यांना काय असतंय, जेव्हा एक्झाम येईल तेव्हा त्यांना थोडी सुट्टी द्यावी लागते. मग त्यांना 15-20 दिवस सुट्टी असते. इथं ते 20 दिवस नसणार आहे तुमच्याकडे. मग इथं जेव्हा नसतात तेव्हा तुम्हाला इथं जीकेच्या 2 ऐवजी 3 विषय घेऊ. तुमचा अभ्यास तर चालू राहतोय, काही टेन्शन घेऊ नका. मधल्या काळात तुम्ही जो सिलेबस शिकून झालाय ते बघा, जे चालू आहे ते बघा, पण आजचे लेक्चर आजच बघितले पाहिजेत. आजचे लेक्चर उद्यावर ढकलू नका. ठीक आहे. जसं शेतीचं काम असतं रे, आपले आई वडील असतात, आपले आई वडील शेतात जातात. शेतात गेल्यानंतर काय होतं, त्यांनी समजा असं ठरवलं की नाही जाऊ द्या, आज फवारणी करण्यापेक्षा उद्या परवा दिवशी बघू, काय आहे वेळ, पुष्कळ वेळ. नाही चालत. 2 दिवसामध्ये ते जे किडे पडले तुमच्या पिकावर, त्या पिकावर काहीच ठेवणार नाहीत. जर वेळेला फवारणी झाली नाही, वेळेला गवत काढलं नाही, वेळेला तणनाशक मारलं नाही, तर तुमच्या शेतीचा काहीच उपयोग नाही. म्हणून जे काम ज्या दिवशी शक्य आहे त्याच दिवशी करायचं, उद्यावर ढकलायचं नाही. उद्यावर ढकलल्यामुळं आपले महिने नाही, आपले वर्ष वायाला चाललेत आणि अप्रत्यक्षपणे नाही प्रत्यक्षपणे आपलं आयुष्य वायाला चाललेलं आहे. आपले आई वडील आपले
स्वप्न घेऊन बसलेत की बाबा माझ्या पोराचं सिलेक्शन होईल, माझ्या पोरीच्या अंगावर गुलाल पडेल, माझा हुंडा द्यायचा वाचल, माझी मुलगी पोलीस झाली की मला टेन्शन नाही राहायचं, घरी बसली तर मग तिचा नवरा मारतोय का मारूनच टाकतोय. ह्या सगळ्या भीती तुमच्या आई वडिलांच्या मनात असतात. त्यासाठी आपण अभ्यास केला पाहिजे. हा महेश, धन्यवाद. ओके, एवढं आहे, एवढं मला वाटतं आजच्यासाठी पुरेसं आहे. परंतु ऑप्शन नाही, हार्डवर्कला ऑप्शन नाही. दुसरं काहीही करा, परंतु अभ्यास करा. मित्र नातेवाईक बाजूला ठेवा. रूमला राहता, रूम बदला. रूम बदलल्याने काही फरक पडत नाही. तुम्ही जर एखाद्या जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा अकॅडमीत राहताय आणि सगळे एका गावचे किंवा एकमेकांसोबत 3-3 तास गप्पा मारणारे मित्र असाल तर रूम बदलण्याची गरज आहे. नाहीतर गावाकडे जा, मस्त पाराव बसत जा आणि दिवसभर तिथं पिचकऱ्या मारत गप्पा हाणत जा. तुम्हाला गप्पाच हाणायचं टार्गेट असेल तर गप्पाच हाणा. परंतु अभ्यास करायचा असेल तर आपला अभ्यास आपणच करायचा असतो. आपली परीक्षा द्यायला कोणीही येणार नाही आणि आपली परीक्षा देण्यासाठी कोणी येणार नाही म्हणल्यावर आपण आपलाच अभ्यास केला पाहिजे, आपल्याच टेस्ट सोडवल्या पाहिजेत. ठीक आहे. हा, वैभवचा एक महत्वाचा प्रश्न आहे. वैभवने बहुतेक माझी इन्स्टाची कालची रील बघितली नाही म्हणून सांगतोय. वैभव, समजा मी आज पुण्याला पोलीस आयुक्त आहे. उद्या माझी बदली झाली. या वर्षीचा पेपर समजा मी सेट केला होता. आता मी गेलोय, माझ्या जागा वैभव आला इथं पोलीस आयुक्त म्हणून आलाय पुण्यामध्ये. मग आता वैभव ठरवण हे नाही मला जीकेचे 25 प्रश्न टाकायचे नाही. एक काम करू, चालू घडामोडीचे 25 टाकून देऊ. हे पेहलगामवर 2 टाका, काश्मीर घटकावर 2 टाका, भारत पाकिस्तान युद्धाचे ते 2-3 टाकून द्या. तो वैभव स्वतः ठरवणार आहे. वैभव असं नाही म्हणणार विठ्ठल बडे जुने आयुक्तांना काय टाकलं होतं त्याला काही गणदेन नाही. इथं काय आहे की तुम्ही स्वतः एक व्यक्ती आहात, इंडिपेंडंट आहात, म्हणून तुम्ही जुने पेपर बघण्यात काही पॉईंट नाही. पण जुने पेपर म्हणून सगळेच झालेले पेपर बघू शकताय. या आधी आलेले जे पेपर आहेत ते काय करायचं, सगळेच बघून घ्यायचे. सगळ्याच घटकांचे, SRPFचे बघा, जेलचे बघा किंवा तुमचे जनरल पोलीसचे बघा. वाहन चालकचे सुद्धा जीके, मराठी, गणित, बुद्धिमत्ताचे प्रश्न घेऊ शकता. टेक्निकल सिलेबससाठी बाजारात जाऊन एखादं पुस्तक घ्या. ठीक आहे. ओके, मराठीचं लेक्चर दररोज होणार आहे. आता बघा, समजा वैभव इथं पुण्यात आलाय, मग वैभव ठरवण की नाही मला असे प्रश्न घ्यायचे किंवा मी जिथं बदलून गेलो, माझी बदली आता मुंबईला पोलीस आयुक्त म्हणून झाली, मी ठरवण ना मला काय करायचं, पहिल्या आयुक्तानं काय केलंय, मी काय ढय पोलीस भरतीचा पेपर सेट करू शकत नाही काही IPS माणूस, मग तो IPS ठरवण ना काय करायचं आणि काय नाही. म्हणून ज्या आधी IPSनं किंवा ज्या पोलीस आयुक्तानं अधीक्षकानं जो पेपर काढलाय तो बघून मी काढण्याची काहीच आवश्यकता नसते. लक्षात घ्यायचे. जर समजा तो माणूस सलग तिथे राहिला की बाबा मी मागच्या वर्षी इथं पुण्यातच होतो पेपर काढायला आणि या वर्षी पण आहे, तर मी कदाचित बघेल अरे मागच्या वर्षी सारखाच टाका किंवा थोडा वेगळा टाका असं सांगेल किंवा तसा काढून देईन मी. परंतु बदली झाली, विषय संपला. जसं तुमचं असतं, समजा तुम्ही आहात, तुम्हाला सांगितलं की बाबा आपल्याला 4थीचा पेपर काढायचा स्कॉलरशिपचा, तुम्ही कशाला बघताय आधीच्या शिक्षकानं कसा काढलाय, मी माझा काढतो ना, मला सांगा फक्त मराठीचे किती प्रश्न टाकायचे किंवा किती टाकू, किंवा तुम्हाला जर स्वतःला ऑथॉरिटी असेल तुम्ही तुमचं ठरवू शकताय. ओके, ठीक आहे. हा, वैभव खांडरे काय प्रॉब्लेम नाही, अभ्यास चालू ठेव बाळा. जेवढा तुम्ही जास्त आता अभ्यास कराल तेवढा तुम्हाला पुढे सुद्धा डिपार्टमेंटल PSI ला फायदा होईल. आमचे अनेक मित्र आहेत जे पोलीस कॉन्स्टेबल झाले गरिबीमुळं, मजबुरीमुळं, आणि ते झाल्यानंतर त्यांनी एक 1-1.5 वर्षामध्ये लगेच PSI होऊन गेले. जेवढा जास्त तुम्ही आता अभ्यास कराल तेवढा तुम्हाला फायद्याचा आहे. लक्षात घ्या, फायद्याचा आहे म्हणून जास्त अभ्यास करा. कदाचित तुमचं इकडे हुकलं, काही कारणामुळे इंजुरी झाली, तर अरे बाबा तलाठी भरती आहे, आरोग्य सेवक आहे, काही करता येईल. नाही तर तुम्हाला जर स्कोअर वाढला तुम्हाला MPSC मधून पोस्ट मिळेल. पण अभ्यास करणं महत्वाचं आहे, अभ्यासाला कोणताही पर्याय नाही. येस, ठाण्याचा सगळे पॅटर्न बदलणार. ठाण्याला बघा मागच्या वर्षी 90 प्रश्न होते जवळपास जीकेवर, नीट बघून घ्या. ठीक आहे. आता इथं जे शहाण येतं फक्त गणित बुद्धिमत्ता विश्लेषण करणार येते तर खपले ना. आता काय यांना 10 प्रश्नावर 90 प्रश्न गिफ्ट द्यायचे का मी? इथं काय होतंय, तुम्ही फक्त 10 प्रश्नच केलं, 10 प्रश्नामध्ये काय केलं माहिती का, गणित, बुद्धिमत्ता, मराठी तिन्ही मिळून, आणि 90 प्रश्न डायरेक्ट जीकेवर टाकून दिले. म्हणून जीके सगळ्यात महत्वाचा घटक आहे. तिथला आयुक्त काय म्हणतोय की बाबा मराठीचं व्याकरण एखाद्याला आलं नाही तर काही फरक पडत नाही, परंतु त्या बसलेल्या व्यक्तीला माहिती पाहिजे की बाबा हा नॅशनल हायवे कुठून जातोय, ह्या पदार्थाचं नाव काय आहे, हा धातू कशाचा बनलेला आहे. म्हणजे विज्ञान असेल, जीके, इतिहास, भूगोल हे सगळे विषय हे महत्वाचे असतात. त्याला ऑपरेशन सिंदूर माहिती असणं आवश्यक आहे. त्याला एखादं गणित सोडवता नाही आलं, घंटा फरक पडत नाही. स्थानिक किंमत काढा असं तुम्हाला वाटतं की एखाद्या पोलिसाला विचारते स्थानिक किंमत काढा, नाही प्रश्न येत. नोटा मोजता येतात, आकडा मोजतात, ते संपला विषय.
म्हणून ते अनेकदा गणित बुद्धिमत्तेला तुम्हाला फटका बसतोय. ठीक आहे, अजून काही प्रश्न असतील तर विचारा, जेणेकरून आपल्याला थांबवता येईल. आदर्श साळवी नावाचा एक विद्यार्थी आहे, प्रत्येक वेळेस बिचारा मन लावून लेक्चर बघतोय. लवकरच त्याची कुठेतरी निवड होईल आणि आमची इच्छा आहे की आदर्श सारख्या आदर्श विद्यार्थ्याला लवकरात लवकर भेटण्याची. कारण सगळे लेक्चर बिचारा शेवटपर्यंत बघत असतो, अनावश्यक कधी कमेंट करत नाही. फक्त ओपन केलं की त्याचं पहिलं हाय दिसतं आणि त्यानंतर तो बिचारा शेवटपर्यंत आपलं लक्ष देऊन बघत असतोय. अशा आदर्श विद्यार्थ्याचं सिलेक्शन व्हावं अशी आमची इच्छा आहे. ठीक आहे, कंबाईनची बॅच चालू करा असं म्हणतोय आदर्श. नक्कीच थोडी इंग्लिशची अडचण होती, तर इंग्लिशची अडचण ही लवकरच दूर होणार आहे. त्यामुळं ठीक आहे, दिगंबर पण असतोय. येस, चला मित्रांनो, भेटूया आपण पुढच्या लेक्चरमध्ये. अभ्यास चालू ठेवायचा, प्रश्न सोडवायचे. ठीक आहे, महादेव म्हणतोय 60चा स्क्वेअर 85 जात आहे. आधी त्याचा 60 जायचा, परंतु तुम्हाला माहित असेल तुमचे मित्र किंवा तुम्ही सुद्धा अनेकदा ऑफलाईन अकॅडमीमध्ये असता आणि तुम्हाला माहिती तिथे एखादा विषय चांगला शिकवला जातो, बाकीच्या विषयाची थोडी बोंबाबोंब असते. इथं मात्र तुम्हाला प्रत्येक विषय बघायला मिळतोय. नाही एखादा कळला किंवा एखादं लेक्चर मिस झालं तर पुन्हा बघता येते. आणि सगळ्यात महत्वाचं 50 पैशात लेक्चर, ह्याच्यापेक्षा स्वस्तात काय असते. ठीक आहे, ओके, चला भेटूया.